असं आपल्याला तर सध्या महायुतीचे घटक म्हणून ताकदीनं काम करू असं रवी राणा यांनी म्हटलंय। मोदी शहा फडणवीस निर्णय घेतील त्यावरती सकारात्मक निर्णय घेऊ असंही राणांनी म्हटलंय। नवनीत राणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरती रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नड्डांच्या उपस्थितीत होणाऱ्या युवक संमेलनाला नवनीत राणा या उपस्थित राहणार आहेत। आपल्यासोबत स्वतः आमदार आहेत रवी राणा। भाजपांच्या पक्षश्रेष्ठींची इच्छा आहे की नवनीत राणांनी भाजपच्या कमळाच्या तिकीटावर लढलं पाहिजे। बावनकुळे देखील यापूर्वी म्हणालेले आहेत। मी सांगितलं, देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, हे तिघं जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आम्ही नक्कीच पॉझिटिव्ह विचार करू। शेवटला प्रश्न, आनंदराव अडसुळांनी जे तो आज मेळावा घेतलेला आहे, महायुतीमधनं ते देखील तिकीट मागतात। आज दोन्ही पिता पुत्र अमरावतीत आहेत, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। असं आहे, आनंदराव अडसूळ 2 वेळा या ठिकाणी खासदार होते, आता ते खूप वय झालं आहे त्यांचं। मला असं वाटतं की कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंच पाहिजे मेळावा घेऊन, कारण हा मेळावा सुद्धा नवनीत राणांच्या खासदारकीच्या वेळेस कार्यकर्त्यांनी कसं काम केलं पाहिजे या संदर्भात सुद्धा ते मार्गदर्शन करतील। आणि मी पहिलेच सांगितलेलं आहे, आतापर्यंत जे जे बोललो मी ते खऱ्या अर्थानं देवाच्या कृपेने आणि लोकांच्या आशीर्वादाने सगळं सत्य झालेलं आहे। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आनंदराव अडसूळ असो, अभिजित अडसूळ असो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असो, हे सगळे नवनीत राणाचा प्रचार करतील। हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। कॅमेरामॅन अंकित दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी।